आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करणार आहोत की आपला देश ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे. या देशामध्ये धार्मिकता नांदावी, या देशामधून प्रत्येक प्रकारच्या अधर्माचा नायनाट व्हावा, ही आपली जबाबदारी आहे. आणि आपल्यासारखे अनेक लोक या देशामध्ये परमेश्वराने असे विश्वासणारे उभारावे की जो आपल्या देशासाठी प्रार्थना करेल की या देशामध्ये परमेश्वराचा वरदहस्त यावा आणि त्याद्वारे प्रत्येक प्रकारच्या अधर्माचा समूळ नायनाट केला जावा. त्याचबरोबर देवाची शांती व स्वस्थता आणि दैवी सुव्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित व्हावी, याकरिता आपल्यासारखे अनेक लोक देवाने या देशामध्ये उभे करावे या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये. आणि आपण लोक आपल्या समाजासाठी आशीर्वादाचं कारण बनावं, त्यासाठी आपण एक प्रार्थना करणार आहोत. आणि आपण अजून एक प्रार्थना करूया. आपल्या भारत देशाची जी जागा आहे, या भूमीला परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. या भूमीतून परमेश्वराचा या भूमीवर जितके अधर्म झाले आणि ज्याद्वारे या भूमीवर आपण जाणतो की धार्मिकाचं रक्त सांडलं आहे आणि त्याच्यामुळे देवाचा श्राप या भूमीला प्राप्त झालाय. आणि ते श्राप देवानी तोडावे आणि या भूमीमध्ये प्रत्येक धार्मिकांना देवानी उंच स्थानी प्रस्थापित करावं, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि त्यासाठी आपण यशया 45वा अध्याय आणि 8व्या वचनामधून प्रार्थना करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आकाश धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उकलो, तारण आणि धार्मिकता ही आपल्या देशामध्ये प्रफुल्लित होवोत आणि आपल्या देशामध्ये एकत्र उगवावी, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत.